देवीचा, म्हणजे इनडायरेक्टली महिलांचा असतो, बरोबर. 9 दिवसांची आपली ही नवरात्री असते. 9 दिवसांमध्ये आपण देवीची पूजा करतो. सगळ्यांना माहिती आहे, सगळे सिनियर आहे, सगळे खूप वयस्कर पण दिसत आहे मला. देवीचं वाहन काय आहे? का बरं? वाघ आहे, बरोबर, माहिती आहे. दुर्गा देवीचं वाहन आपलं वाघ आहे, सिंह आहे, बरोबर. का असेल? एक महिला होती ना ती. मग तरी सुद्धा वाहन निवडताना सुद्धा सगळ्यात हिस्त्र, सगळ्यात खतरनाक प्राणी निवडला आहे. का बरं? कारण की देवीला स्वतःवरती कॉन्फिडन्स होता की मी वाघाला माझ्या सोबत घेऊन, मी वाघावर बसून मी सगळ्या ठिकाणी राक्षसांचा नाश करू शकते. तुम्ही वाचलं असेल पुराण, बरोबर. रामायण, महाभारत, गीता वाचली असेल, वाचली का? नसेल वाचली, ऐकली का कधी? रामायण, महाभारत किंवा मग आपल्या गीतेमध्ये काय म्हटलेलं आहे? देवीची निर्मिती कधी कधी झाली आहे. दुर्गा देवीची निर्मिती कधी झाली, कालिका मातेची निर्मिती कधी झाली. तर ज्या वेळेस असे राक्षस जन्माला आले किंवा असे राक्षस तेव्हा होते की त्याचा संहार करायला देव कमी पडत होते, बरोबर. सगळे देव जेव्हा हरले तेव्हा सगळ्या देवांनी प्रत्येक वेळेस एक देवीची नवी निर्मिती केलेली आहे त्या राक्षसाचं वध करण्यासाठी. म्हणजे जिथं पुरुष थकून गेले, बरोबर, तिथं एक स्त्रीचा निर्माण देवीच्या रूपेने झालेला आहे. तुम्ही वाचा, त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. तर मग तेव्हापासून जर महिलांमध्ये एवढी शक्ती आहे, बरोबर, सगळ्या ठिकाणी महिलांमध्ये एवढी शक्ती आहे, मग आता आपण समाजामध्ये वावरताना आपल्यात का बरं नाही एवढी शक्ती आहे का तुमच्यात? घरी भांडतात का तुम्ही? आपल्या घरामध्ये आपला नवरा दारू पिऊन येतो, आपण काय म्हणतात का? प्रतिकार करता तुम्ही? नाही करत, कोणीच नाही करत, बरोबर. पती परमेश्वर आहे, बरोबर. मी मारहाण करा असं म्हणत नाही की नवरा दारू पिऊन आला की त्याला घेऊन जा आणि मारा, असं म्हणत नाही मी, ठीक आहे. पण घरापासून, आपल्यापासून सुरुवात करा. प्रत्येक स्त्रीचं स्वतःचं कर्तव्य आहे स्वतःचं रक्षण करणं. पहिली एक स्त्री स्वतःचं रक्षण जेव्हा करेल तेव्हाच ती आपल्या शेजारी जी राहते तिचं रक्षण करू शकेल, बरोबर. शेजारचीचं रक्षण करेल, पर्यायाने आपण जिथे राहतो त्या भागात सगळ्यांचं रक्षण होईल, बरोबर आहे का? मी बोलते ते पटतंय का? नसेल केलं करून बघा. एखाद्या आपल्या एरियामध्ये राहणारी एखादी डेअरिंगबाज महिला असते ना, सगळेजण तिच्याचकडे जातात, अगं बाई माझा असं त्रास आहे, काहीतरी कर, जातात का नाही? जी एकदम घाबरते ती लेडीजकडे जाते, बरोबर. पोलीस स्टेशनमध्ये महिला तक्रार करायला येत नव्हते. काय येत नव्हते? सगळे पुरुष आहे, आमचं कोण ऐकून घेईल, बरोबर का? मी ह्याच पोलीस स्टेशनची गोष्ट नाही करते, मी ऑल ओव्हरची सगळ्या पोलीस स्टेशनच्या हद्दीतली गोष्ट करते. पण पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा महिला कर्मचारी असतात, काही ठिकाणी शहरी भागांमध्ये महिला अधिकारी असतात. तुम्हाला तुमच्यावरती होत असलेला अन्याय सांगण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये महिला पण आहे. पण आपण जातो का? नाही जात, आपण सांगत नाही. आपल्याला माहिती आहे आपल्या भागामध्ये काहीतरी दारू विकली जाते, आपल्याला माहिती आपल्या भागामध्ये काहीतरी अवैध धंदे चालू आहे, आपल्याला माहिती आपल्या भागामध्ये चोर पण बऱ्याचदा येतात, बऱ्याचदा निघून जातात. आपण ती माहिती देतो, सांगतो, आवाज उठवतो? नाही उठवत. माझ्याकडे आजपर्यंत कोणत्याच गावाची कोणतीच महिला येऊन सांगितलेलं नाही तिने की आमच्या गावामध्ये, आमच्या भागामध्ये, आमच्या परिसरामध्ये दारू विकली जाते. न दारू पिलेले नवरे सगळ्यांना पाहिजे ना. घरामध्ये, आपल्या घरामध्ये आपला कोणताच माणूस दारू पिऊन आलेला नकोय, सगळ्यांना नकोय, बरोबर का? पण ना माणूस कुठे जाऊन पितो ती माहिती कोण देईल? ती माहिती कोण देईल? ती माहिती तुम्हाला द्यायची आहे, बरोबर. आणि आता मी इथं आलेली आहे, मी महिला आहे, माझ्याकडे यायला घाबरणार आहे का तुम्ही? चला बाबा, पुरुष अधिकारी असला तर ठीक आहे, आपण जाऊ शकत नाही, महिला अधिकाऱ्यांकडे येऊ शकता ना. माझा नंबर सगळींकडे आहे, तुम्ही तुमच्या माणसांना विचारा मोबाईल मध्ये नंबर आहे का नाही, बरोबर का? ते देणार नाही. माझा नंबर खरंच घ्या आणि कोणत्याही परिसरामध्ये, कोणत्याही भागामध्ये, तुमच्या एरियामध्ये जर काही होत असेल त्याची माहिती तात्काळ मला फोन करून द्यायची. मग आता तुम्ही विचार करणार, मॅडमला सांगितलं, नवऱ्याला माहिती पडलं, नवरा तर मला मारेलच घरी जाऊन, आता काय करायचं? बुचकड्यात पडलो आपण. द्यायची का नाही द्यायची माहिती? नाही तर नवरा दारू पिऊन येतो,
आपण आपल्याला माहितीये नवरा कुठून पितो, आपण माहिती द्यायची, नवऱ्याला सांगायची तूच दिली माहिती, बरोबर? आणखी भांडणं वाढायचे, बरोबर का? पण तुम्ही जर मला सांगितलं की मॅडम माझं नाव सांगू नका, पण मी मी तुम्हाला सांगते, माहिती देते, तर तुमचं नाव गोपनीय ठेवलं जाईल, एवढी काळजी मी स्वतःच घेणार आहे. त्याच्यामुळे या नवरात्रीमध्ये सगळ्यांनी एक ठरवून घ्यायचं. पहिली गोष्ट, अशी काही घटना होत असेल घरामध्ये, नवरे तुम्हाला झोडत असतील, त्यांना झोडायला मी बसलीये, त्याच्यामुळे ती भीती काढून टाकायची मनातून, ठीक आहे? दुसरी गोष्ट, आपल्या एरियामध्ये काही होत असेल, न घाबरता, नवरात्रीचे 9 दिवस आपण सेलिब्रेट करतो ना, नवरात्रीचे 9 दिवस फक्त गरबे खेळण्यासाठी नसतात, बरोबर? आपली शक्ती ओळखण्यासाठी असतात. कमीत कमी 9 दिवसांमध्ये आपल्या अंगातली शक्ती ओळखा. मी आज पुरुषांविषयी काहीच बोलणार नाही, मी आज फक्त महिलांविषयी बोलणार आहे. मला महिला खूप 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 दिवसानंतर सापडले आज. बाकीच्यांना माहिती आहे माझं काम कसं आहे ते, पण मला त्यांची मदतीची नाही, मला तुमची मदतीची गरज आहे. माझी इच्छा आहे प्रत्येक गावामध्ये 10 ते 15 महिला स्वतःहून मला सांगायच्या की मॅडम तुम्ही या, चला आपण आपलं गाव पूर्ण साफ करून टाकू. साफ म्हणजे काय? सगळे धंदे बंद करून टाकू, सगळे दारूचे भट्ट्या तोडून टाकू, सगळ्या दारूचे जेवढे पण जिथे पण देशी विदेशी दारू विकते ते सगळं बंद करून टाकू. एवढी साथ मला कोण देणार? महिला देणार का? प्रत्येकाला घरामध्ये न पिणारा नवरा पाहिजे, पण नवरा पिऊन आला त्याच्या मागचं रिझन तुम्हाला सांगते. जे पण आपल्याकडे गुन्हे घडताय ना, त्याच्या मागचं सगळ्यात जास्त महत्वाचं रिझन आहे, घरामध्ये जे पण कौटुंबिक कलह होत आहे त्याच्या मागे रिझन आहे फक्त दारू. घरामध्ये माणूस दारू पिऊन आल्यावरती नवरा बायकोची भांडणं होतात, परिणाम पोरांवरती होतो, त्यांच्या शिक्षणावरती होतो, पर्यायाने समाजावरती होतो. या गोष्टी थांबवण्यासाठी आपल्याला गरज आहे आपलं गाव दारूमुक्त करायची. माझी तर खूप इच्छा आहे, मी आल्यापासून प्रयत्न करतेय, पण काही जण आहे ना आपले जे मदत करत नाही. मग आता मला शेवटी नवरात्रीमध्ये तो मेसेज द्यायचा आहे. चोऱ्यांचं प्रमाण पण खूप आहे मॅडम इथं, बरोबर वाढतच चाललं. गुरं एका गावामध्ये हे आपलं आपले चांदी सोन्याच्या दागिन्यांचं हे आलेलं आहे, पॉलिश लावून देतो असं एका गावामध्ये. आता हे सध्या फिरताय लोक, आता दिवाळी आहे, बरोबर? प्रत्येकाला वाटतं की आपण आपले दागिने चमकायला पाहिजे. मला सांगा, फ्रीमध्ये कोणीतरी घरी बसून कोणीतरी येऊन तुम्हाला चमकून देतील का दागिने? नाही चमकवणार. पण आपली तिथे बुद्धी काय माहिती कुठे कसं काय भ्रष्ट होऊन जाते. समोरचा येतो, आपण देतो काढून, त्याच्यातले अर्धे त्याच्याकडे अर्धे आपल्याकडे, आणि मग रडत बसतात. पण ती माहिती कोण दे? आपल्या गावामध्ये, आपल्या परिसरामध्ये, म्हणजे मी तुमच्या परिसरामध्ये सांगू इच्छिते की अनोळखी लोक जर आले गावामध्ये तर हे कशासाठी आले आहे, ते कोण आहे याची माहिती तुम्ही काढू शकत नाही. पण आपण न ओळखणारे लोक जर आपल्या एरियामध्ये फिरताय त्याची माहिती तुम्ही तुमच्या पोलीस पाटलांना गावामध्ये द्या. पोलीस पाटलांना नसेल तुम्ही पोलिसांना द्या की अनोळखी लोक आलेले आहे, ते असे बॅगा घेऊन फिरता आहे. मग ते काही रिझन असो, म्हणजे ते चमकून देण्याचे बहाणा करत असो, किंवा मग बऱ्याचदा सरकारी योजनांची नावं घेऊन ते घरामध्ये बघतात, घरामध्ये घुसतात. आता दिवाळी येणार आहे, बरोबर? दिवाळी झाल्यानंतर आपण सुट्ट्या आणि गावी, घराला कुलूप. लक्ष कोण देईल? लक्ष कोण देईल? पोलीस देतील ना, बरोबर? लक्ष पोलीसच देतील. पण पोलिसांना सांगेल कोण आम्ही चाललोय? पोलिसांना सांगेल कोण? तर याची खबरदारी घ्या. दिवाळीच्या याच्यामध्ये तुम्ही जर जात असाल त्या भागामध्ये जिथे तुमची लोक आहे त्यांना सांगून जायचं घराकडे लक्ष ठेवा, बरोबर? शेजारीच कामाला येतो आपल्याला. आपण जर जात असू कुठे तर शेजाऱ्यांना सांगून जायचं की घराकडे लक्ष द्या. पर्यायाने पोलीस पाटलांना माहिती द्यायची, त्यांच्या थ्रू आम्हाला माहिती द्यायची की आम्ही 8-10 दिवस बाहेर जाणार आहे, आमचं घराला लॉक असणार आहे. आपले घर काय सिमेंटचे नाहीये, बरोबर? मातीचे घर आहे बऱ्याच ठिकाणी. छोटे छोटे घरांमध्ये आपण बऱ्याच ठिकाणी वस्तू ठेवतो काही. या चोरीचं प्रमाण थांबवण्यासाठी आपल्याला जागरूकता आपल्या परिसरामध्ये, म्हणजे तिथं कोणत्याही पद्धतीने कोणतीही चोरी किंवा काही होणार नाही याची खबरदारी घ्यायची, ठीक आहे? दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची, मला प्रत्येक गावातून 15-15 किंवा 10 शक्य असेल तर 10 एकदम स्ट्रॉंग दुर्गादेवी सारख्या महिलांची गरज आहे. होणार का इच्छुक? येणार का माझ्या टीम मध्ये? मॅडम आम्ही टीम करायला माझ्या टीम मध्ये पोलीस पाटलांनी तुम्हाला माहिती दिली का? नाही दिली? इथे नाहीच आहे का? अच्छा, ओके. म्हणजे मी पोलीस पाटलांची मीटिंग मी पोलीस पाटलांची मीटिंग ठेवली होती. त्या मीटिंग मध्ये मी पोलीस पाटलांना सांगितलं होतं की प्रत्येक गावामध्ये तुमच्या गावामध्ये जर कोणालाच घाबरत नाही अशा महिला मला 10 फक्त द्या. 10 महिला मला द्या.
10 महिलांची टीम तयार करायची. जसे आपले पोलीस मित्र असतात ना, तसे मला पोलीस मैत्रिणी सुरू करायचे आहे, माझ्या मैत्रिणी. ठीक आहे. जे त्या गावामध्ये जे पण काही अवैध चालतंय, आपल्या गावाची जबाबदारी आपली आहे. बरोबर बरोबर का नाही? बाहेरचे कोणी येणार आहे का? नाही. आपल्या गावाची जबाबदारी आपल्यावरती आहे, आपल्या माणसांची जबाबदारी आपल्यावरती आहे, आपल्या कुटुंबांची जबाबदारी आपल्यावरती आहे. तर आपलं गाव सुरक्षित ठेवण्यासाठी आपल्याला रस्त्यावर उतरावं लागेल. आणि रस्त्यावर उतरण्यासाठी मी तुमच्या मदतीला आहे. कुठेही तुम्हाला एकटं पाठवणार नाही मी असल्याशिवाय. फक्त मला 10 बायांची, 10 महिलांची, जे घाबरतच नाही कोणाला, नवऱ्यांना तर बिलकुल नाही, अशा महिला द्यायची मला. ठीक आहे. सगळ्यांना नवरात्रीच्या खूप शुभेच्छा. 9 दिवस, आता कितवा दिवस आहे आज? 4था दिवस आहे. आता आपले जे पण काही 5-6 दिवस राहिलेले आहे, मस्तपैकी एन्जॉय करा, गरबे खेळा, स्ट्रॉंग व्हा. गरब्याने घाम सुटतो. तुम्ही सगळे शेतात जाणारे आहे म्हणून तुम्हाला काही गरज नाही व्यायामाची. बरोबर. पण गरबा खेळण्याने आपला व्यायाम पण होतोय. बरोबर. पर्यायाने तुम्ही घरी जाऊन 2 घास जास्त खात असणार 9 दिवसांमध्ये. बरोबर का नाही? आणि आरामशीर झोप घेणार. परत दुसऱ्या दिवशी आपण गरबा खेळायचा, शेतात काम करायचं, एक्स्ट्रा काम आपलं वाढलेलं आहे. तर व्यायाम म्हणजे याच्याने काय होतं, तुमच्या शरीराचा व्यायाम होतोय. तुम्हाला व्यायामाची गरजच नाही. पहिली गोष्ट, तुम्ही सगळे शेतात काम करणारे आहे. तरी सुद्धा टाळ्या वाजवणं व्यायाम आहे, माहिती तुम्हाला? टिपऱ्या वाजवतात का टाळ्या वाजवतात तुम्ही? व्हेरी गुड. टाळ्या वाजवणं हा सुद्धा व्यायाम आहे. तर त्याच्यातून पण आपल्या शरीराला एनर्जी भेटत राहते. तर आता 9 दिवसांमध्ये चांगल्या पद्धतीने मस्त गरबे खेळा, मस्तपैकी एन्जॉय करा. 10व्या दिवसानंतर माझ्यासोबत रस्त्यावर. तयार आहे? नक्की बघा. चलो ठीक आहे. धन्यवाद.